ओबीसी मेळाव्यातून छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलांवर तोफ डागली आहे। दारू पिऊन मनोज जरांगेंच्या किडण्या किडल्या आहेत अशी जहरी टीका भुजबळांनी केली आहे। भुजबळांनी जरांगे पाटलांचा उल्लेख माकड असाही केलाय। ओबीसींना जे विरोध करतात त्यांचा निवडणुकीमध्ये कार्यक्रम करा असं आवाहन देखील भुजबळांनी केलंय। शिवाय साखळी उपोषण, मोर्चे आणि कॅन्डल मार्च काढा असा सल्लाही त्यांनी ओबीसी नेत्यांना दिलाय। आरक्षण मिळू द्या, भुजबळाचा कार्यक्रमच करतो जरांगे, मी त्याचा कार्यक्रम करतो, सगळे तोच म्हणतो। आरक्षण मिळाल्यानंतर त्याचा करेक्ट कार्यक्रम करू। काय बघणार आहे तुम्हाला? अरे तू तुझी तब्येत सांभाळ। बेवडा पिऊन पिऊन तुझ्या किडण्या किडल्या त्या सांभाळ। आणि हा जरांगे आमची लायकी काढतो, काही बोलतो, काही बोलतो। तू मला बोलतो तो येवल्याचा काय एडपाट आहे म्हणतो, येवल्याचा एडपाट। काय सांगायचं याला? एक म्हण आहे, आधीच मरकट त्याच्यामध्ये मद्य प्याला, म्हणजे आधीच माकड आणि त्याच्यात बेवडा प्याला। काही बोलतोय? अरे आमची लायकी तू काय पाहतोस? 27% ते जरांगे सांगतात छगन भुजबळ एकटा खातोय काय 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 ते काय लाडू पेढे काय खायला? हा, एकटा खातोय। तू खातोयस ना सासरच्या घरच्या भाकरी, खा तिकडे। की आम्ही 6 कोटी आहोत, कुठून आणले रे 6 कोटी? अरे 54% तर ओबीसी आहेत, बिहारमध्ये 63% निघाले, 54% आम्ही आहोत, 20% दलित आणि आदिवासी, 74% तेच झाले, 3% तर ब्राह्मण समजा, 74 आणि 3 77% तर हेच झाले। त्याच्यानंतर आणखीन जैन आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत। कुठून आणा तुमचे 6 कोटी? दादागिरी, एवढी दादागिरी की त्या जरांग्याची मीटिंग आहे जालनामध्ये, म्हणून जालना परिषदेने, जिल्हा परिषदेने सुट्टीच जाहीर करून टाकली सगळ्यांना। अरे वा, पंतप्रधानांची मीटिंग असली तरी सुट्टी नाही, आणि त्याची मीटिंग असली तर सुट्टी। काय चाललेलं आहे? देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं 80 पोलीस, महिला पोलीस जखमी करण्यात आल्या, त्याच्यानंतर मग लाठी हल्ला झाला। सुरुवातीला असे बाहेर आलं असतं तर त्याला, ह्या जरांगेला एवढी जी आहे सहानुभूती मिळाली नसते। गुन्हेगारांना पकडला तर हा सांगतोय सोडा त्यांना, आमची लेकरं बाळ आहे। वा रे वा, लेकरं बाळ पिस्तूल घेऊन फिरून राहिले, लेकरं बाळ गोळ्या झाडून राहिले। काय लेकरं बाळ चाललंय? सरपंचाला तिकडे तनपुरे आमचे मित्र हाऊसमध्ये म्हणाले असं काही झालंच नाही, ते बच्चू कडू साहेब म्हणतात की भुजबळ साहेब खोटं बोलतात। अरे या शेंडी गावामध्ये महिला सरपंचाला, ती केवळ आमच्या मीटिंगला आली म्हणून तिच्या बोर्डाला काळं फासलं आणि तिला गावबंदी केली। त्या भगिनीचे जे आहेत तिने आता व्हिडिओज व्हायरल केला की होय मला गावबंदी केली, मला शिव्या देण्यात आल्या। तुम्ही मला खोटं समजता? जमेल तिथे 1000, 500, 2000 ठिकठिकाणी जे आहेत साखळी उपोषण सुरू करा, ठिकठिकाणी लहान लहान मोर्चे काढा, कॅन्डल मोर्चे काढा, गावागावातून प्रचार प्रसार करा, जनजागरण करा, ओबीसीला जागा करा आणि लढायला तयार करा। जे ओबीसीच्या विरुद्ध बोलतात त्यांचा मात्र कार्यक्रम पुढच्या निवडणुकीमध्ये केल्याशिवाय राहू नका, एवढं मग तर नक्कीच सांगा।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.